बघा इथे काय सांगितले, विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे, की म्हणजे बघा इथे तुम्हाला काही ट्रक दाखवले आहेत, काही वस्तू दाखवल्या आहेत, यांची ने-आण होत आहे किंवा आपल्या आयुष्याला लागणारे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, इथे काय सांगितले जीवनमान सुधारले. आता तुम्हाला त्या गोष्टी उपलब्ध झाल्या, जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या सर्व सुखसुविधा आहेत, त्या तुम्हाला उपलब्ध झाल्यामुळे तुमचं जीवनमान कसं झालंय, सुधारलं आहे, चांगलं झालं आहे. जसं पहिलं जे नव्हतं, ते आता तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये ते झालेलं आहे. म्हणजे जसं पूर्वी काहीच गोष्टीची उपलब्धता नव्हती, सुविधा नव्हती. तसं आज तुमचं हे जीवनमान सुधारलेलं आहे. कशामुळे? तर आज घरामध्ये काय आहे, जर टीव्ही आहे, फ्रिज आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, बरोबर आहे, वॉश डिशर आहे. ह्या सर्व गोष्टीची काय आहे, सुखसुविधा आहे. तुम्ही घराच्या बाहेर पडलं तर तुम्हाला काय आहे, तुम्हाला सर्व वाहतुकीची साधने आहेत. तुम्ही ऑटो करू शकता, तुम्ही टॅक्सी करू शकता, तुम्ही बसने जाऊ शकता, तुम्ही रेल्वेने जाऊ शकता, स्वतःच्या गाडीने जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागत नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला ज्या घरात बसलेल्या ज्या गोष्टी आहेत, जर तुम्हाला बाहेर जायचा कंटाळा आला तर तुम्ही फोन करून ऑर्डर करून त्या गोष्टी तुम्ही मागवू शकता. मग ते तुम्ही कपडे मागवू शकता, तुम्ही खाण्याच्या वस्तू मागवू शकता. म्हणजे तुमचं जीवन इतकं सुधारलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितले, की आज विविध वस्तू सहज उपलब्ध झाल्या आहेत, की त्याच्यासाठी तुम्हाला आता वेळ घालवायची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करायची गरज नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला श्रम करायची गरजच नाहीये, की तुम्ही फक्त ऑर्डर केली का तुम्ही घरी वस्तू तुमच्या हजर झाली आहे. बरोबर आहे. घरात ज्या विविध वस्तू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता कष्टाने काम करायची देखील गरज नाहीये. कपडे धुण्यासाठी जर मशीन आहे तर कष्टाची गरज नाहीये. जर भांडे धुण्यासाठी देखील मशीन आहे तर कष्टाची गरज नाही. मसाला वाटण्यासाठी देखील तुम्हाला मिक्सर आहे, कष्टाची गरज नाही. बरोबर आहे. त्यासाठी मिक्सर आहे. बरोबर. ह्या सर्व सुविधा पूर्वी नव्हत्या. तेव्हा पूर्वी खूप वेळ लागायचा. पूर्वी ह्या गोष्टी नसल्यामुळे सगळे स्वतःची कामे स्वतः करावी लागायची. मसाला वाटायचा ठरला तरी तो पाट्यावर वाटायला लागायचा. कपडे धुवायचे ठरले तरी ते हाताने धुवायचे. भांडे घासायचे तरी ते हाताने धुवावे लागायचे. बरोबर आहे. जेवण बनवायचा कंटाळा आला तरीही जेवण स्वतःच बनवावं लागायचं. ते ऑर्डर केलं जात नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलंय, की जीवनमान सुधारलं. त्याच्यामुळे पूर्वीच्या मानानुसार आता हे मात्र जीवनमान खूप सुधारलेलं आहे आणि त्याच्यामुळे विविध वस्तू ह्या सहज उपलब्ध झाल्या आहेत, की त्याच्यासाठी वाट बघायची गरज नाही. तुम्ही ऑर्डर केलं का वस्तू आपल्याकडे हजर होतात. मग ते तुम्ही कपडे ऑर्डर केले, जेवण ऑर्डर केलं, तरी त्या सगळ्या गोष्टी काय होतात, हजर होतात. बघा इथे काय सांगितले, की पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या. त्याचबरोबर बघा हे पर्यटन आहे. पर्यटन म्हणजे तुम्हाला कुठे फिरायचं असेल, तुम्हाला विमानाने फिरायचंय, गाडीने फिरायचंय, तुम्हाला जहाजाने फिरायचंय, बसने फिरायचंय, ट्रेनने फिरायचंय. म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला काय दिलेत मुलांनो, हे पर्याय दिलेले आहेत. हा एक बसचा पर्याय आहे, तुम्हाला हा ट्रेनचा पर्याय आहे, तुम्हाला शिपचा पर्याय, जहाजाचा पर्याय, तुम्हाला विमानाचा पर्याय आहे. बरोबर आहे. इथे स्वतःची गाडी आहे. बरोबर आहे, की तुम्हाला तुम्हाला जे वाटेल त्या गोष्टीने तुम्ही ते प्रवास करू शकता आणि जगभर फिरू शकता, पाहिजे त्या गोष्टी पाहू शकता. जसं हे बघा बाहेरच्या देशातला जो प्रदेश आहे तो आहे. बरोबर आहे. हे देखील आहे, हे देखील म्हणजे तुम्ही जे बघू शकता, तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता हे त्यांनी सांगितलंय. आरोग्याच्या बाबतीत देखील बघा खूप ठिकाणी शिबिरे भरतात, की आपलं आरोग्य हे कशाप्रकारे असलं पाहिजे, त्याच्यावर देखील विविध प्रकारची व्याख्याने असतात. ते देखील काय केलं जातं, हर एक ठिकाणी त्या गोष्टी सांगितल्या जातात. बरोबर आहे. अवेअरनेस केलं जातं समाजामध्ये, की या गोष्टीविषयी की नाही आपलं आरोग्य हे कशाप्रकारे असलं पाहिजे. तुम्ही सकाळी उठलं पाहिजे, कशाप्रकारे व्यायाम केला पाहिजे, कोणत्या वस्तू खाल्ल्या पाहिजेत, कोणत्या वस्तू नाही खाल्ल्या पाहिजेत, कशाप्रकारे डाएट केलं पाहिजे. म्हणजे आजकाल आरोग्याबद्दल देखील खूप अवेअरनेसपणा देखील सांगितलं गेलं आहे. म्हणून आरोग्याला देखील काय आहे, खूप प्रमाणामध्ये त्याची जाहिरात केली जाते, ते सांगितलं जातं, त्याने विशेष काळजी घेतली जाते. त्याचं शिक्षण आहे, शिक्षणाबद्दल देखील सांगितलं जातं, की मुला-मुलींनी का शिकलं पाहिजे, शिक्षणाची काय गरज आहे, याचं देखील समाजामध्ये अवेअरनेसमध्ये सांगितलं जातं. ही अवेअरनेस केली जाते, की समाजामध्ये या गोष्टीबद्दल अधिक सांगितलं जातं, की कशाप्रकारे हे गरजेचं म्हणजे ह्या सर्व सुविधा कशा झाल्या आहेत, गतिमान झाल्या आहेत, फास्ट झाल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टीची जाहिरात करणं आता काही म्हणजे जाहिरात करणं खूप मोठी गोष्ट नाहीये, की खूप अवघड आहे वाटतंय असं पण काही नाही, की बाबा होईल का नाही माहिती नाही. म्हणजे खूप फास्ट झालं आणि होणारी गोष्ट आहे, की ते आपण दुसऱ्या मिनिटाला आपण काय करू शकतो, ते सहज उपलब्ध होऊ शकते. मग ती पर्यटन असो, ते आरोग्य असो, शिक्षण असो, की हर एक ठिकाणी ते गतिमान झालेलं आहे, की कशाप्रकारे ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे याची देखील माहिती आपल्याला सहज उपलब्ध होते. तुम्ही फक्त चॅनल खोला की तुम्हाला त्याविषयी हर एक प्रकारची माहिती तुम्हाला 100 हजारो व्हिडिओ त्याचे तुम्हाला दिसतील. मग ते पर्यटनाचे दिसेल, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला कुठे-कुठे जावं लागेल त्याची तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लिस्ट येते. जर तुम्ही आरोग्याविषयी विचारलं तर तुम्हाला तिथे खूप प्रमाणात यादी येते. तुम्ही जर शिक्षणाचं विचारलं तर किती शाळा आहेत, किती कॉलेज आहेत,
कोणतं बेस्ट कॉलेज आहे, कोणती बेस्ट शाळा आहे, ही देखील तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला आता हे गतिमान झालं आहे, खूप जलद झालं आहे, फास्ट झालं आहे, की तुम्हाला विचार करावा लागत नाही आणि मग तुम्ही ते योग्य तो पर्याय निवडून तुम्ही काय करता, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गोष्टी, सुविधा काय करता, तुम्ही निवडता. निवडल्यामुळे आपण हर एक गोष्टीकडचं काय करतो, निवडून त्या गोष्टीकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. इथे काय विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आले आहे. ज्या विविध प्रकारच्या ज्या वाहतुकी आहेत, म्हणजे आपण बऱ्याच प्रकारच्या वाहतुकी पाहिले ना आता, जे बस आहे, रिक्षा आहे, ट्रक आहे, टेम्पो आहे, रेल्वे आहे, बुलेट ट्रेन आहे, विमान आहे, जहाज आहे, या सगळ्या जे वाहतूक आहेत, सगळ्या वाहतूक, या वाहतुकीमुळे जग जवळ आलं आहे. नुसतं भारत देशच नाही मुलांनो, सगळं जगच निर्माण झाले, जग जवळ आलेलं आहे, की या एकमेकाच्या आदान-प्रदानाच्या गोष्टीमुळे जर आपल्या भारतातील जो देश आहे, आपल्या भारतातील जो माल आहे, तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीची निर्यात केली जाते व तिकडचा आपण आयात आणले जातो. जे आयात आणि निर्यात आयात करून आपण काय केलं जातो, एक प्रकारचे चांगले संबंध आपण प्रस्थापित करत असतो. मालाची वाहतूक ने-आण करण्यामुळे आपण काय होतो, एकमेकाच्या संपर्कात येतो आणि संपर्कात आल्यामुळे आपण काय करतो, आपल्यातील जे नातेसंबंध ते वाढत जातात आणि त्याच्यामुळे आपण काय होतो, एकमेकांच्या जवळ येतो, की आपल्याला कोणत्या गोष्टी त्यांना पाहिजे असतात, आपण याची काळजी घेतो आणि आपल्याकडून त्यांना काय गेलं पाहिजे याची देखील आपण काय करत असतो, मुलांना काळजी घेत असतो. अशा प्रकारे हे जग एकमेकाला जोडले गेले आहे. कशाच्या संदर्भात, व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे काय झालं आहे, जवळ करण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत आहे की हे खूप मोठ्या प्रमाणात ही जहाज नाहीये, हे खूप मोठ्या प्रमाणे हे काय आहे, मोठी शिप आहे, खूप मोठ्या प्रमाणात कितीतरी हजारो माणसं काय करतात, बसतात. वर्दळीच्या रस्त्यावर वाहनाची ये-जा सतत चालू असते. आता बघा तुम्हाला एक वाहतुकीचं चित्र, की तिथे खूप मोठा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर खूप सारी वाहनं आहेत आणि ती काय करत आहेत, जात आहेत. मग त्या वाहन ठिकाणी सतत त्याची वर्दळ चालू असते. तिथे तर रस्ता आहे तर साहजिकच आहे, तिथे काय जाणार, वाहनं जाणार. इथे माणसं जाणार का, तर नाही. हा रस्ता कशासाठी बनवलाय, वाहतूक जाण्यासाठीच बनवलाय. ज्या गाड्या आहेत त्या जाण्यासाठी काय केलं आहे, तो बनवलाय. मग तिथून हमेशा जे गाड्या आहेत त्या काय करत असतात, नेहमी जात येत असतात. इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. मग अशा वेळेस काय होतं, जिथे खूप साऱ्या गाड्या दिसतात, धावत असतात. साहजिकच आहे, जो तो आपापल्या कामामध्ये बिझी असतो. कुणाला ऑफिसला जायचं असतं, कुणाला घरी जायचं असतं, कुणाला कुठे भेटायला जायचं असतं, कुणाची काही मीटिंग असेल. त्याच्यासाठी हे माणसं रस्त्यावरून नेहमी धावत असतात, पळत असतात. परंतु जात असताना काय होतं, त्या इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने तो धूर निघत असतो. आपण किती वेळा बघतो की त्या वाहनातून काय निघतो, पाठीमागून धूर निघून. मग तो धूर कोणत्या प्रकारचा असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, सल्फर असतो, त्याचे कण असतात. मग ते नाकातोंडामध्ये जातात, त्यामुळे ते आपल्या शरीराला काय होऊ शकतात, अपाय होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचा धूर निघतो, ते केमिकल्स निघतात. मग ते केमिकल आपल्या शरीराला घातक असतात आणि म्हणून जेव्हा असं धूर बघतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आपल्या नाकातोंडावर हात ठेवला पाहिजे, रुमाल ठेवला पाहिजे, की जेणेकरून ते आपल्या रुमालाद्वारे काय होत नाही, ते आपल्या नाकात आणि तोंडामध्ये ते जाणार नाही. याची आपण काय घेतली पाहिजे, मुलांना दक्षता घेतली पाहिजे. की अशा प्रकारचा हा जो धूर निघतो, जो सफेद कलरचा जो धूर असतो, कधी काळा कलरचा धूर असतो, त्या धुराचं काय होतं, आपल्या शरीरावर परिणाम होतो. मग आता ते धूर कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघा, तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की हे धूर कोणते आहेत. बघा इथे काय सांगितले, यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, बघा तो कशा तुम्हाला एक रासायनिक भाषेमध्ये दिला आहे. कार्बन मोनॉक्साईड, बघा कार्बन मोनॉक्साईड हा कोण आहे, नायट्रोजन आहे. आणि हा कोण आहे, सल्फर डायऑक्साईड, हे वायू असतात. हे सल्फर ऑक्साईड, काय सल्फर डायऑक्साईड आहे. 3 प्रकारचे वायू ह्या वाहनाच्या धुरातून येत असतात. पहिला जो आहे कोणता आहे, हा जो कार्बन डायऑक्साईड, हा पहिला कार्बन CO, याचं जे काय सूत्र आहे, जे रासायनिक भाषेमध्ये, जे रसायनशास्त्रामध्ये याचा म्हणजे पूर्ण उल्लेख केला जात नाही. CO बोलला का ते समजायचं काय आहे, कार्बन डायऑक्साईड, बरोबर. जे दुसरं आहे हा नायट्रोजन, NO, काय आहे, NO म्हणजे नायट्रोजन. तिसरं आहे सल्फर डायऑक्साईड, SO म्हणजे सल्फर डायऑक्साईड. हे 3 प्रकारचे जे वायू असतात ते काय करतात, ते वाहनातून निघण्याचा प्रयत्न करतात. जो कधी सफेद धूर असतो, जो काळासर धूर असतो, तो काय करत असतो, जो बाहेर पडतो आणि तो नाकातोंडामध्ये तो जात असतो, सल्फर डायऑक्साईड. मग तसेच या धुरा वाटते कार्बन शिसे व याचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या धुरामध्ये मगाशी मी सांगितलं की काय असं कार्बन पडतो, जो काळा कलरचा जो असतो, जो चिकट असतो, जो काळा असतो, तो चिकट प्रकारचा एक द्रव असतो, तो देखील बाहेर पडतो. त्याच्यातून शिसे देखील असते. लीड, ते लीड कशामध्ये आपण पडतो, म्हणजे बघा जो एखादी पेन्सिल आहे, पेन्सिलमध्ये लीड असते, त्या पेन्सिलच्या लीडद्वारे काय होते, ती पेन्सिल लिहिली जाते, ती लीड असते, बरोबर. त्याचे सूक्ष्मकण बाहेर पडतात. मग त्याचे जे बारीक जे पार्टिकल असतात ते बाहेर पडतात, जे बारीक पार्टिकल.
व हवेत मिसळ आणि ते काय करतात ते हवेत मिसळतात. मग साहजिकच आहे ते हवेत मिसळल्यामुळे काय होतं, की आपल्या नाकातोंडामध्ये ते धूर जातो, ती हवा जाते आणि ते आपल्या शरीराला काय होतं, अपाय होतो. आणि मग अशा प्रकारे बघा हा धूर निघत असतो आणि आपल्या नाकातोंडात तो जातो. त्याच्यात काय असतं, कार्बन असतो आणि शिसे देखील असतं. काय असतं त्याच्यात, कार्बन देखील असतो आणि शिसे देखील असतो. अशा प्रकारे काय होतं, हे दोन्ही प्रकार कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन हे काय होतं, ह्या गोष्टी काय होतात त्याच्यामध्ये येतात. तसेच धुरावाटे काय होतं, सूक्ष्मकण बाहेर पडतात आणि मग ते हवेत मिसळतात. तसेच पुढे बघा काय होतं, की या घटकाचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता ही काय होते, कमी होते. हवेची गुणवत्ता कमी होणे म्हणजे काय मुलांनो, की ज्या हवेचा जो दर्जा असतो, जो चांगल्या प्रतीचा असतो, काय आपण बोलतो ना, की सकाळी-सकाळी हवा कशी असते, सकाळी हवा चांगली असते, फ्रेश असते, ताजी असते, की सकाळी उठा, चालायला जा, चालायला सकाळी गेलं की चांगला जो ऑक्सिजन असतो तो आपल्या शरीराला आवश्यक असतो आणि तो आपण म्हणून आपण सकाळी लवकर उठतो. का उठतो? का तर जेव्हा वाहनांचा प्रवेश जेव्हा होत नाही, जेव्हा वाहने नसतात, तेव्हा तो हवा कशी असते, ताजी असते आणि मग आताच्या नंतर जेव्हा आपण जातो तेव्हा हे कार्बन असतं, शिसे असते, कार्बन डायऑक्साईड असतो, नायट्रोजन असतो, सल्फर डायऑक्साईड असतो. तो हवेत मिसळला की हवेची गुणवत्ता ही कमी होते. मग त्याच्यातून जो येणारा जो धूर असतो, त्याच्यातून जी येणारी हवा असते, ती आपल्या शरीराला हानिकारक असते, की बघा इथे तुम्हाला दिसते सगळं पिवळसर झालेलं आहे, धूसर झालेलं आहे, मातीचा रंग झालेला आहे आणि मग यालाच आपण हवेचं प्रदूषण म्हणतो. काय म्हणतो, की यालाच आपण हवेचं ते प्रदूषण झालंय, की जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा उठून जातात, तेव्हा एकदम स्वच्छ असतं बघा, की जेव्हा वाहनाची ये-जा नसते, तेव्हा तुम्ही उठून सकाळी मॉर्निंग वॉकला गेला, तुम्ही चालायला गेला, तेव्हा ती हवा कशी असते, स्वच्छ असते आणि ताजी असते. ती हवा आपल्या शरीराला पोषक असते. परंतु तुम्ही थोड्या वेळानंतर तुम्ही 10-11 वाजता गेला, तर वाहनाची ये-जा होत असल्यामुळे काय होतं, हवेमध्ये ते काय सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, शिसे हे मिक्स होऊन काय होतं, हवेची गुणवत्ता कमी होते आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होत असतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं, की हवेचं प्रदूषण कशामुळे होतं. पाहूया दुसरा भाग. तर मुलांनो आता आपण पाहूया हवेच्या प्रदूषणामुळे की कोणकोणत्या गोष्टी ह्या निर्माण होतात. तुम्हाला इथे बघा काय दिसत आहे मुलांनो, की हा एक प्रकारची फॅक्टरी आहे, जी कंपनी आहे. या कंपनीमधून तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये धूर दिसत आहे. हा धूर कुठे जात आहे मुलांनो? हवेत जात आहे. दिसतंय तुम्हाला? हा बघा हा जो धूर आहे, हा काय होत आहे? हा धूर या कंपनीमधून तो पूर्ण हवेमध्ये जाते आणि हवेतून तो आकाशातून जाऊन तो हवेमध्ये काय होत आहे? विरघळत होत आहे. अशामुळे काय होतं? हवेमध्ये प्रदूषण होतं. मग याला काय बोलणार आपण? हवेचं प्रदूषण होतं. मग काय लिहिलंय? हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतीवर काय होतात? पुढील परिणाम होतात, की काय-काय परिणाम होतात ते आपल्याला बघायचं मिळतंय, की ज्या हवेच्या प्रदूषणामुळे हवेचं प्रदूषण कसं होतं, की जेव्हा एखादी कंपनी असते, ती फॅक्टरीमध्ये जो एक प्रकारचा माल तयार केला जातो, समजा औषधोपचारचा असेल, की औषधाचा दवा गोळी बनवण्याचा जो माल असेल, तर त्याच्यामध्ये बनवण्याची जी प्रक्रिया असते, एखादी रासायनिक प्रक्रिया केली जाते, विविध प्रयोग केले जातात. तर अशा वेळेस काय होतं, विविध साधनांचा, विविध साहित्याचा वापर करावा लागतो, रासायनिक प्रक्रिया तिथे करावी लागते आणि त्यामुळे तिथे काय होतं, इंधन खर्च केलं जातं आणि इंधन खर्च करून काय होतं, की त्या हवेमध्ये काय केलं जातं, ते धूर हे सोडले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, प्राणी व वनस्पती व सर्व सजीव सृष्टीला देखील याचे काय होतात, खालीलप्रमाणे परिणाम दिसतात. ते काय परिणाम होतात, दिसून येतात, ते आपण पाहूया. इथे काय दिलंय, तुम्हाला एक प्राणी दिसत आहेत आणि एक वनस्पती दिसत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतीवर पुढील परिणाम होतात. काय परिणाम होतात, की जे कशावर होतात, प्राण्यावर होतात आणि वनस्पतीवर होतात. की ते कशा प्रकारचे परिणाम होतात, ते बघा आता आपण पाहूया. बघा इथे काय तुम्हाला दिले, चित्र दिले. सजीव सृष्टी आहे, जी आपली माणसं आहेत, त्यांच्यामध्ये काय परिणाम दिसून येतात. जसं प्राणी आहे, वनस्पती आहे, मगाशी बोललो तसं की जी सजीव सृष्टी आहे, जी हर एक प्रकारची सजीव सृष्टी आहे, जे पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, जी वनस्पती आहे, ह्या सर्वावर काय होतो, हवेचा परिणाम होतो, प्रदूषणाचा परिणाम होतो आणि मग तो प्रत्येकाचा परिणाम हा वेगवेगळा असतो. मनुष्यावर वेगळा परिणाम होणार, प्राण्यावर वेगळा होणार, वनस्पतीवर वेगळा होणार. मग तेच आज आपल्याला इथे पाहायचं आहे. चित्रांच्या सहाय्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की जर मनुष्यावर परिणाम होतो, तर तो कशा प्रकारचा परिणाम होतो, हे देखील आता आपण इथे बघा चित्राद्वारे तुम्हाला दिसते. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो बघा, की ते काय सांगितलंय तुम्हाला, श्वसन नलिका म्हणजे जिथे श्वसन नलिका जिथे आपण जेवण गिळतो, जे आपण बोलतो ना जिथे आपण अन्न नलिका आहे, जी श्वसन नलिका श्वास नलिका जिथे आपण श्वास घेतो, ते श्वास नलिकेमध्ये देखील काय होतं, आपल्याला धूर गेल्यामुळे इथे आपण आवाज काय होतो, घोगरा होतो, आपला आवाज बसतो, आपल्या आवाजामध्ये बोलण्यास आपल्याला अडथळा निर्माण होतो. कारण तो धूर आपल्या नाकावाटे तोंडाद्वारे तो आतमध्ये घेतला जातो. कारण हवा ही काही जड वस्तू नाहीये, की ती जाऊ शकत नाही. हवा ही कशी आहे, विरळ आहे. त्यामुळे ती सहज काय होते, नाकाद्वारे आणि मुखावाटे काय केली जाते,
ती आत घेतली जाते. ही आत घेतल्यामुळे बोलण्याच्या द्वारे किंवा श्वासोच्छ्वास घेतल्याच्या द्वारे ती हवा आपोआप आत ओढले झाल्यामुळे काय होतं, श्वासनलिका आणि हे डोळे, हे बघा, ह्या डोळ्यावर देखील याचा परिणाम होतो. तो धूर आहे, जेव्हा आपण एका रस्त्यावर जेव्हा जात असताना वाहनाचा जो धूर जो त्या गाडीतून जेव्हा बाहेर पडत असतो, तेव्हा तो धूर आपल्या डायरेक्ट डोळ्यामध्ये देखील जातो. म्हणजे बघा, आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे जातो, नाकावाटेद्वारे जातो आणि तिसरं काय आहे की तो डोळ्यात वाटे देखील काय होतो, गेला जातो. आणि ते डोळ्यावाटे जर धूर गेला तर काय होतं, डोळ्यामध्ये डोळे लाल होतात, डोळे जळजळायला लागतात, डोळ्यामध्ये पाणी येतं, असे विविध प्रकारचे आकार व्हायला सुरुवात होते. मग आपल्याला काय होतं, अंधुक दिसायला लागतं, डोळ्याची जळजळ होते, आपल्याला त्रास होतो त्या डोळ्यांचा. कशामुळे? या वाहनांच्या धुरामुळे. कारण त्या वाहनामध्ये काय आहे, इंधन वापरलं गेल्यामुळे काय होतं, त्याच्यातून जो धूर पडतो तो धूर आपल्या शरीराला काय आहे, हानिकारक आहे. आपण बघूया तिसऱ्या चित्राकडे. याच्यात काय दिले, फुफ्फुसांचे विकार होतात. फुफ्फुसाचे विकार जे आपल्या शरीरामध्ये, हे जे 2 फुफ्फुस दिलेले आहेत, या फुफ्फुसाचे देखील काय होतं, विकार होतात. विकारचा अर्थ काय आहे मुलांनो, की वेगवेगळे तुम्हाला फुफ्फुसाच्या संदर्भातले आजार जडतात. ते आजार जर आपल्याला व्हायचे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, की जे धूर त्या वाहनातून बाहेर पडतात ते धूर आपण मुखाद्वारे किंवा श्वासोच्छवासाद्वारे आत घेतले नाही पाहिजे. त्या संदर्भात आपण कोणती काळजी घेणार आहोत, जेव्हा धूर येत असतो तेव्हा आपण काय करणार आहोत, आपण आपल्या तोंडावर काय ठेवणार आहोत, रुमाल ठेवणार आहोत, जेणेकरून त्या धुराच्या द्वारे आपल्याला कोणताही आजार होता कामा नये. मग ते आजार श्वासनलिकेचे असो, डोळ्याचे असो का फुफ्फुसाचे विकार असो, मग असे हे आजार आपल्या शरीराला घातक होतात. जर अर्थ बघा, डोळे जळजळतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर डोळ्यात धूर गेला तर काय होतं, डोळे जळजळतात, कधी डोळे लाल होतात, तर कधी डोळ्यातून पाणी येतं. असे विविध प्रकारचे आजार या डोळ्यासंदर्भित देखील होऊ शकतात. मग हे आजार आपण व्हायचे नसतील तर आपण काय केलं पाहिजे, की त्या धुराचं आपण काय केलं पाहिजे नाही, त्या ठिकाणी जाता कामा नये. म्हणजे बघा, आता आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रदूषणाचे आपल्या मनुष्यावर परिणाम होतात, बरोबर. बघा, इथे तुम्हाला अजून स्पष्ट करून दाखवलंय की जसे डोळे जळजळतात, डोळे लाल होतात. बघा, इथे तुम्हाला काय दिलं आहे, डोळे लाल पण होत आहेत ना, की त्याच्यामुळे डोळे लाल झाल्यामुळे, जळजळल्यामुळे काय होतं, की तुम्ही पाहू शकत नाही त्या गोष्टी डोळ्यातून व्यवस्थित, तुम्हाला दिसत नाही. आता बघा, याचाच परिणाम वनस्पतीवर कशा प्रकारे होतो. आता आपण पाहिलं की माणसावर त्याचा काय परिणाम होतो प्रदूषणाचा, की जे हवेमध्ये प्रदूषण कुठे असे, हवेमार्फत आपलं प्रदूषण आपल्या शरीरामध्ये जातं. जसं आपण श्वास घेतल्यामुळे आपण तो मुखाद्वारे, बोलल्याद्वारे, मग त्या डोळ्याद्वारे काय होतो, तो धूर जातो. मग त्याचे झाले मनुष्यावर परिणाम. मग आपल्या वनस्पतीवर कशा प्रकारचे परिणाम होतात ते बघा. झाडांची पाने करपतात. करपतात म्हणजे काय मुलांनो, की ते जो धूर असतो तो धूर कुठे जातो, या झाडांच्या पानावर जातो बघा. हे झाडांची पानं दिसतात. धूर हा कुठे असतो, मोस्टली हवेमध्ये असतो. मग हवेतील उंच ठिकाणी असतो, मग उंच ठिकाणी तो परत कुठे येणार, साहजिकच आहे, ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण आहे, मग तो खालीच येणार ना. एखादी वस्तू जर आपण वर टाकली तर ती कुठे जाणार, खालीच येणार. हे काय आहे, ग्रॅव्हिटीचा नियमच आहे. बरं, तसंच तो धूर कुठे जातो, हवेमार्फत. हवेमार्फत वरती आकाशात जातो, आकाशातून तो पुन्हा खाली येतो. जसा जसा तो खाली येत राहतो तसा तो जे झाडातील जे पानं आहेत, फुलं आहेत, ते झाडाच्या फांद्या आहेत, याच्यावर तो काय करत राहतो, पसरतो. मग त्याच्यामुळे काय होतं मुलांना, जसं उन्हामुळे झाडं करपतात. जर प्रखर ऊन असेल तर उन्हामुळे पण एखादं झाड कसं मुलांनो, ते करपून जातं, ते वाळून जातं. तसं त्या हवेमुळे देखील काय होतात, झाडांची काय होतात, पानं करपतात. करपतात म्हणजे ती एकदम, जसं आपण एखादं भाजी शिजायला टाकली, तर भाजीचं पाणी जर संपलं तर ती भाजी करपते. करपते म्हणजे काय होतं, ते पाणी नसल्यामुळे भाजी काय होऊन जाते, खाली लागून जाते, ती काळी होऊन जाते, ती भाजी त्या भांड्याला चिटकून जाते. मग ती भाजी खाल्ल्यावरती काय लागते, आपल्याला कडू लागते, बरोबर आहे. कारण ती भाजी कुठे लागली, त्या भांड्याला लागली पाणी नसल्यामुळे. तसंच या झाडाची पानं काय होतात, त्या झाडातील पानांमधला जो ओलावा असतो तो नष्ट होऊन जातो. तो ओलावाच जर त्या पानामध्ये नाही राहिला तर ते पानं कशी होऊन जातात, करपून जातात. त्या हवेमुळे, त्या प्रदूषणाचा जो हवा असते त्या हवेमध्ये मिसळल्यामुळे ते प्रदूषण काय होतं, त्याच्यामध्ये ते करपून जातात. तसेच ती गळतात, पण ती पाने काय होतात, गळायला लागतात. म्हणजे त्या पानामध्ये एक प्रकारचं काय आहे, सजीत्व राहिलेलं नाहीये, सजीवत्व नाहीये. ती पाने गळून जातात, ती निर्जीव होतात. जे कोंब आणि अंकुर जळतात. कोंब आणि अंकुर म्हणजे जे नुकतेच जी पालवी फुटली आहे ज्या झाडांना, जे छोटंसं रोपटं आहे,
समजा एखादं हे रोपटं आहे, तर हे समजा हे छोटंसं रोपटं आहे, हे आपण इथे लावलं आहे. मग त्याला नुकतंच काय येत आहे? कोंब येत आहे. समजा हा कोंब आता येत आहे. तो कोंब काय होतो, जे बारीक अंकुर असतो तो काय होतो, तो देखील जळून जातो. ही झाडाची वाढ व विकास खुंटते. झाडाची वाढही होत नाही आणि विकास खुंटते. वाढच होत नाही याचा अर्थच विकास खुंटते, की जर ह्या सगळ्या गुणामुळे हवेच्या प्रदूषणामुळे होते. हवेमध्ये हे जे घटक मिसळले जातात आणि त्याच्यामुळे काय होते, बघा झाडाची पाने करपतात, गळतात, कोंब व अंकुर जळतात, झाडाची वाढही होत नाही आणि विकासही होत नाही. मग त्याच्यामुळे सर्व टाळायचं असेल तर हवेचं प्रदूषण देखील टाळणं हे तितकंच गरजेचं आहे. जसं सजीवावर परिणाम होतो तसंच वनस्पतीवर देखील परिणाम हा होत असतो. बघा इथे तुम्हाला दिसत आहे. काय झालंय? बागे जळतायत, त्याचे गळतायत, झडतायत. बघा आता इथे तिसरं काय आहे? वन प्रदेशातून वाहनाची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी वनस्पती याच्या अधिवासास बाधा पोहोचते. आता बघा इथे काय सांगितलंय? प्राण्याबद्दल सांगितलं. अगोदर आपण पाहिलं सजीव व्यक्तीबद्दल, म्हणजे मनुष्यावर काय त्याचे परिणाम होतात, व्यक्तीवर त्याचे काय परिणाम होतात हवेचे ते पाहिलं आपण. दुसरं पाहिलं आपण वनस्पतीवर काय परिणाम होतात ते पाहिलं. आता इथे प्राण्यांचं काय सांगितलंय, की वन प्रदेशातून, वन म्हणजे काय? जंगल. वन म्हणजे जंगल. जंगल प्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास, समजा आपण सातत्याने जर जंगलातून फेऱ्या मारल्या, जसे सफारी, जिथे असं काही ठिकाणी जंगलातून फिरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जी सफारी जीप असते, त्या जीपमधून आपण काय करतो, जंगलाच्या वनसफेऱ्यामधून आपण जात असतो आणि तिकडचे विविध जे जंगली जनावरं आहेत, जे डोमेस्टिक ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल आहेत, ते आपण पाहत असतो. मग ते त्याची आपली वर्दळ जर सतत वाढत राहिली, ते पाळीव प्राणी आणि हिंस्र प्राणी बघण्यासाठी आपण जर त्या गोष्टी आपण बघायला पण सतत गेलो, तर तिथे काय होऊन जातं, त्यांनी सांगितले वाहनांची सतत वर्दळ जर वाढल्यास तेथील प्राणी आणि वनस्पती यांच्या काय होते, अधिवासास म्हणजे हॅबिटाईट बाधा पोहोचते. म्हणजे तिथे त्या गोष्टी तिथे त्यांना स्टे करायला त्यांना त्रास होतो. तिथे ते एक राहू शकत नाही, दीर्घ काळापर्यंत ते राहू शकत नाही. अधिवासास म्हणजे तिथे ते ज्याचं अधिवासात तिथे त्यांना राहणं हे शक्य होत नाही, मुश्किल होतं आणि मग त्यामुळे त्यांना बाधा होते. बाधा होणे म्हणजे ते तिथे त्यांना ती गोष्ट जमत नाही. जर सारखी वर्दळ असेल, ते व्यक्ती तिथे आल्यामुळे त्यांना तिथे एका ठिकाणी राहता येत नाही. मग त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे गरजेचं पडतं. मग ते वनस्पती देखील असं, जसं वनस्पतीवर काय परिणाम झाले हे देखील तसं प्राण्यांचं देखील असं. जर प्राण्यांना देखील जर वाहनाची सतत जर वर्दळ असेल, त्यांना बघण्यासाठी जर पर्यटक येत असतील, तर काय होतं, की त्यांना तिथे राहणं हे काय होतं, मुश्किल होतं आणि मग त्याच्यामुळे ते एक स्थलांतरित करण्याच्या भागाकडे असतात. मग ते कोण असो, प्राणी असो का वनस्पती असो, दोघातून कोणी असो, त्यांना तिथे राहणं हे फार मुश्किल होतं. हे आपण याच्यातून पाहिलं आहे. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, या प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित म्हणजे मायग्रेट होऊ लागतात. स्थलांतरित होणे, या प्रदेशातील लोक म्हणजे ज्या ठिकाणी या वाहनांची वर्दळ जास्त आहे, किंवा या ठिकाणी जे लोक पर्यटक येतात ते सतत त्यांची वर्दळ असते, त्यांच्या वाहनाची वर्दळ असते, जे लोक सतत येत राहतात, मग अशा लोकांना तिथे राहणं, त्या प्राण्यांना राहणं तिथं फार कठीण होतं, सर्वाईव्ह करणं कठीण होतं. मग ते लोक काय करतात, ते लोक स्थलांतरित करतात. स्थलांतरितचा अर्थच काय मुलांनो, की बघा इथे काय दिलंय, हा तुम्हाला शब्द आलाय स्थलांतरित. स्थलांतरितचा अर्थ काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणं. म्हणजे जिथे आपल्याला एका गोष्टीची जर सोयी सुविधा नाही पुरत आहे, एखाद्या गोष्टीची आपल्याला कमतरता आहे, तर आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टीची कमतरता पूर्ण करणे, किंवा त्या गोष्टीच्या जे सुख सुविधा आहेत त्यांच्या जीवनातल्या, त्या तिथे उपभोगणे, त्या गोष्टी तिथे घेणे, त्याला काय बोलतात, स्थलांतर म्हणतात. जसं आपण म्हणतो ना, की गावातले बहुतेक लोक मुंबईला येतात, स्थलांतरित करतात. कशाला करतात, की गावातले लोक जे येतात ते मुंबईत येऊन ते त्यांचं काय करतात, तिथे नोकरी करतात, नोकरी लागून तिथे करतात, त्यांचं म्हणजे त्यांचं जे काही पोटपाणी भरतात आणि मग ते काय करतात, तिथे स्थलांतर होणं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. स्थलचा अर्थच काय आहे, की जागा बदली करणं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं. त्याला काय म्हणतात, ते जसे मनुष्य एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात, तसेच प्राणी देखील काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात, स्थलांतरित करत असतात. जेव्हा हे लोकांची जेव्हा वर्दळ वाढते, हे लोक जेव्हा सतत बघायला येतात, तेव्हा देखील ते लोक स्थलांतरित करतात. बघा इथे काय दिलं तुम्हाला, खूप साऱ्या गाड्या दिसत आहे. तिथे खूप सारे जो एक मोठा रोड आहे, ह्या रस्त्यावरून काय दिसत आहे, खूप साऱ्या वाहनांची वर्दळ होत आहे. ते सतत येत जात राहतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं, वाहनाच्या सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. म्हणजे बघा जिथे अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये जर गाड्या असतील, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे खूप साऱ्या गाड्या आहेत, म्हणजे याचा अर्थ खूप साऱ्या जर गाड्या आहेत तर खूप साऱ्या काय आहे, त्या वाहनातून निघणारा
धूर देखील आहे आणि जिथे धूर आहे तिथे नंतर दुसरं काय आहे, खूप सारा गोंगाट आहे, खूप सारा आवाज आहे, गाड्यांचा आवाज आहे, कर्कश आवाज आहे. मग ह्या आवाजाने काय होऊ शकतं मुलांनो, की जे आजारी माणसं आहेत, जे आजारी व्यक्ती आहेत, त्यांना काय होतं, या आजाराचा म्हणजे ह्या आवाजाचा त्रास होतो. तसे जे लहान मुलं आहेत, त्यांना देखील या गोष्टीचा काय होतो, त्रास होतो. ते आवाजाने काय करतात, दचकून उठतात, की जे शांत झोपलेले असतात आणि आई काम करत असते, बरोबर? पण जो ह्या आवाज आल्यामुळे ते काय करतात, उठून जातात. आजारांसाठी म्हणा, जे वृद्ध आहे, जे म्हातारे आहेत, जे वृद्धावस्थेत आहेत, त्यांना देखील हा आवाज आवडत नाही, की त्यांना आवाजाचा त्रास होतो. म्हणजे असे वृद्धावस्थेतले जे लोक आहेत, त्यांना हा गोंगाटाचा त्रास होतो. जे आजारी आहेत, त्यांना देखील हा त्रास होतो. जे लहान मुलं आहेत, त्यांना देखील या वाहनाच्या आवाजाचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. त्याच्यातून येणारा धूर, त्याच्यातून येणारा आवाज हे काय करतो, माणसाला मानसिक आणि शारीरिक त्रास देणारे आहेत. बघा, आता त्याच्यामुळे काय होतं, ह्या आवाजामुळे, ह्या गोंगाटामुळे आणि त्या वाहनातून येणाऱ्या धुरामुळे देखील म्हणजे माणसाची शारीरिक अवस्थेवर काय परिणाम होतो, हे देखील तुम्हाला या चित्राद्वारे अधिक स्पष्ट केलं आहे. बघा, इथे तुम्हाला काय 2 चित्र दिसत आहेत, की एखाद्याचं डोकं म्हणजे दुखत आहे, एखाद्याची चिड होत आहे. बरोबर आहे? बघा इथे काय सांगितले, त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार इत्यादी परिणाम काय करतात, होत राहतात. म्हणजे आता ह्या आवाजामुळे देखील सतत तो आवाज जर कानावर येत असेल, जर एखाद्याचं जर घर रस्त्याच्या कडेला असेल आणि त्याच्यासमोर त्या रस्त्यावर खूप मोठ्या वाहनांची ये-जा असेल, सतत गाड्या चालू आहे, सकाळी उठल्यापासून रात्री 12-1 पर्यंत झोपेपर्यंत त्या गाड्यांचा आवाज असेल, तर काय होतं, त्या गाड्यांच्या आवाजाने माणूस काय होतो, इरिटेट होतो. माणसाचं जे स्वास्थ्य आहे ते बिघडून जातं. मग त्याच्यामुळे काय होते, अस्वस्थता आणि चिडचिड होणे. अस्वस्थतेचा मीनिंग काय आहे, अर्थ काय आहे मुलांनो? बघा इथे काय दिला आहे शब्द, अस्वस्थता. अस्वस्थता म्हणजे काय, की स्वस्थता नसणे, शांतता नसणे, की त्या आवाजामुळे आपल्याला सतत डिस्टर्बन्स होणे. त्या आवाजामुळे आपली जी शांतता ती भंग होऊन जाते. आपण कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, ज्या गोष्टीकडे फोकस नाही करू शकत. त्याच्यामुळे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर काय होणार, आपण अभ्यास करू शकणार नाही. बरोबर आहे? की जर आपल्याला झोपायचं जरी ठरलं तरी झोप शांत येणार नाही. कारण का, की आवाज येतोय सतत आणि आवाजामुळे आपण काय करत आहे, की आपण झोपू नाही शकत आहे. त्याला काय म्हणणार, अस्वस्थ, की आपल्या मनात शांती नाही, स्वस्थता नाही, चिडचिड होणे आणि मग त्या गोष्टीमुळे आपण फ्रस्ट्रेट होतो. आपली एक चिडचिड होते मनामध्ये, की का हा आवाज आहे सतत. मग आपण म्हणजे काहीही कारण नसताना आपण काय करत असतो, चिडचिड होत असतं. मग त्याच्यामुळे काय होतं, डोके दुखण्याची चिडचिड होते बघ. कधी ती तुम्ही देखील चिडचिड करत असता, काही कारण नसतं. कधी-कधी तुम्ही मम्मीवर काय करत असता, चिडचिड करत असता. डोके दुखणे या आवाजामुळे देखील शरीरावर परिणाम होतो आणि मग आपलं विनाकारण काय करतं, डोकं दुखायला. तो आवाज सतत कानावर पडून आपल्या डोक्याला देखील त्याचा काय होतो, त्रास होतो. बघा चौथं काय आहे, लक्ष न लागणे. लक्ष न लागणे म्हणजे आपण कोणत्याही कामावर फोकस करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, की एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे. जर आपल्याला छान चित्र काढायचं आहे, तर ते तुम्ही ते व्यवस्थित देऊ देऊ शकत. तर तुम्हाला संगीत ऐकायचं आहे, तर तुम्हाला एखादं गाणं ऐकायचं आहे, ते गाणे तुम्हाला नीट ऐकायला येईन का? जर ह्या गाड्यांचा आवाज तुम्हाला सारखा येतोय, तर तुम्ही काय करणार? तर तुम्ही एखादं गाणं लावलं पण गाड्यांचा आवाज पण येतोय. मग त्याच्यातले जे शब्द आहेत ते तुम्हाला नीट कळतील का? त्या गाण्यातली जी चाल आहे ती तुम्हाला नीट कळू शकेल का मुलांनो? तर अजिबातच नाही. तर त्याच्यामुळे तुमचं ते लक्षही लागणार नाही त्या गाड्यांच्या एवढ्या आवाजामुळे तुम्हाला काय होणार आहे, लक्ष नाही लागू शकणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार आहे.